शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. काय बाजू मांडायची त्या संदर्भामधली जी आहे भूमिका त्याच्याबद्दल चर्चा केली. आता निर्णय काय झाला त्याची 3 न्यायाधीशांचं खंडपीठ तयार करून जनवरीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये याच्यावर सुनावणी घेऊया असं म्हणलं जातं. त्याचबरोबर जी स्थगिती होती आता महानगरपालिका जिल्हा परिषद याच्यावरची उठवली. मर्यादा पाळून 50% मर्यादा पाळून या ठिकाणी निवडणुका घेऊ शकतात असं सांगितलं. आम्ही सुद्धा त्याच्या लिमिटच्या वर आम्ही आमचं फक्त एवढंच म्हणतो की 27% ओबीसी ते पुढे कमी होतं ही आमची मागणी. आणि हा विषय चालू पूर्ण झाला तर खानविलकर साहेबांची जी जजमेंट होती की ट्रिपल टेस्टमध्ये काय आयोग नेमला पाहिजे. तर महाराष्ट्र शासनाने जे आहे पहिला एक आयोग नेमला. म्हणजे आयोगाकडून जे आहे पाहिजे तसं काम बरोबर झालं नाही. कोर्टाने नाराजी व्यक्त केली म्हणून तो कमिटीची नंतर करण्यात आली. भारतीय कमिशन जे आहे हे अपमान झालं. भारतीय कमिशनच्या माध्यमातून अगदी थोडक्या महिन्याभराच्या आत जो आहे तो सर्वे केला गेला. आणि तो सर्वे केला गेल्यानंतर तो जो रिपोर्ट आला तो आम्ही बघितला. त्याच्यामध्ये फार चुका होत्या. म्हणजे एवढ्या मोठ्या घन चुका होत्या की काही ठिकाणी पॉप्युलेशन असताना सुद्धा पॉप्युलेशन दाखवलं. अशा त्रुटी तिथे आढळल्यामुळे मग आम्ही सांगितलं की आम्हाला भारतीय कमिशन आयोग हा रिपोर्ट मान्य नाही. आणि त्यानुसार जे आहे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या निवडणुका त्या फार मोठं नुकसान होणार आहे अशी आमची बाजू जी आहे आम्ही त्या टायमाला मांडली. त्यानंतर जे आहेत गेले 2-3 वर्ष जे आहेत कोर्टामध्ये सुनावणीत होतं. परंतु मेमध्ये जेव्हा पुन्हा हे मॅटर आलं तेव्हा कोर्टाने जे आहे सांगितलं की निवडणुका घेणं गरजेचं आहे. राहिलेलं आहे. आम्ही आमची बाजू अशी मांडली की या कमिशनच्या रिपोर्टवर आम्हाला आक्षेप आहे. त्या कमिशनच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्या पद्धतीने जर निवडणुका जर घेतल्या तर आम्हाला त्यास हरकत नाही. आणि त्याचा इशारा जो आहे तो सरकारकडून पण दिला गेला होता. आणि बाकीच्या ज्या वेगवेगळ्या ज्या पार्टीज होत्या त्या लोकांनी सुद्धा त्याला जे आहे मान्यता दिली. आणि त्यानुसार कोर्टाने आदेश दिले की बा माझ्या कमिशनच्या आधी ज्या पद्धतीचा निवडणुका झाल्या होत्या त्याच धर्तीवर निवडणूक घेण्यास हरकत नाही. आणि म्हणूनच ह्या निवडणुका ज्या आहे आता पार पडत. परंतु आता ह्या निवडणुका दरम्यान काही लोक परत जे आहे कोर्टात गेले. काही ठिकाणी तर रिझर्वेशन जे आहे हे 50%च्या पुढे ओलांडले गेलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यावर जो आहे काही लोकांचा आक्षेप आहे की 50%च्या पुढे जाता कामा नये. आणि म्हणून कोर्टाने जी आहे त्याच्याबद्दलची विचारणा केली होती. इलेक्शन कमिशनकडे पण विचारणा केली होती. अर्ज मांडलेला आहे. परंतु आज त्याच्यावर जसा अर्थाचा निर्णय होणार होता त्याच्यावर आर्ग्युमेंट होणार होत्या. त्या जसं आपल्यापर्यंत जे मला माहिती मिळते कारण मी प्रत्यक्षात अजून माहिती घेतली नाही की कोर्टाने जे आहे ती जानेवारीमध्ये जे आहे ती बेंचसमोर जे आहे मॅटर ठेवलेलं आहे. तोपर्यंत जे आहे निवडणुका घेण्यास बंदी नाही असंही आपण जे सांगता. परंतु त्याच्यामध्ये ही अट बरोबर आहे की 50%च्या आत बंदी जी आहे आमची सुद्धा नाही. फक्त 27% रिझर्वेशन नाही. कोर्टाला अंतिम निर्णय देऊ. तो निर्णय बांधलेला असेल. म्हणजे जर कदाचित त्या टायमाला जे आहे तर मग काय गडबड होऊ. बरोबर आहे. बरोबर आहे. आता असं आहे की हा निर्णय हा गेल्या ऑर्डरमध्ये पण कोर्टाने हे म्हटलेलं होतं की बाबा आम्ही आता तरी ह्या निवडणुका झाल्या तरी त्याच्या मेन पेटिशनच्या आउटकम नंतर ह्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. आता त्या टायमाला जेव्हा हे मॅटर येईल आणि इलेक्शन कमिशन जे आहे त्यावेळेस काय बाजू मांडते, शासन त्याकडून काय बाजू मांडली जाते किंवा एक कशा पद्धतीचं रिझर्वेशन दिलेलं आहे ते कसं 50%च्या आत वर आहे त्यानंतर त्याच्यावर जे आपल्या भाष्य करते. गेल्या 4-5 वर्षापूर्वी जे आम्ही जे आहे ना या फुलेवाड्याच्या देखभालीकरणाला आम्ही
मागणी केली परंतु काही कारणावरून ते अजून झाले नाही कारण विभाग जे आहे काटेकोरपणे जे आहे त्याचं पालन करत असतं आता काही मुवमेंट झाली असेल आणि मिळालं असेल परंतु काही लोकांना जे आहे कधी कधी जे चांगलं काम बघवत नाही त्यांच्या पोटात नुसतं असायचा प्रकार आहे. आता आपण बघतोय की ह्या फुले वाड्याचं जे आहे संगोपन इनोव्हेशन आणि त्याचं संवर्धन जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी 93 साली केलं आणि या देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते देशासाठी अर्पण करण्याचा कार्यक्रम त्यानंतर दरवर्षी जे आहे महात्मा फुले समता परिषदेतर्फे जयंती पुण्यतिथी फुले जयंती असे विविध कार्यक्रम तिथे आयोजित करत असतात आणि दरवर्षी आपण बघतो तर त्याच्यावर जे आहे मेंटेनन्स आहे तो कमी जास्त होत असतो काही झाडं जे आहे ते आपण वृक्षारोपण करतो ती जे आहे आजूबाजूचे लोक जे आहे काढून नेतात तिकडे जे आहे कोण बघायला नसल्या कारणाने सिक्युरिटी नसल्या कपडेसुद्धा वाळत घालण्याचा कार्यक्रम तिकडे झालेला आहे त्याच्यामुळे असे मग त्याच्यानंतर मग कचरा तिकडे लागतो साफसफाई होत नाही खरं म्हणजे हे जे आहे ज्ञानाचं घर आहे जास्तीत जास्त लोकांनी इकडे यायला पाहिजे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतीय एवढे वर्ष झाली काम करत आणि त्याचाच एक भाग म्हणून जे आहे किंवा जेणेकरून लोकांनी इकडे यायला पाहिजे महात्मा फुले साहेबांनी केलेलं कार्य हे लोकांनी बघायला पाहिजे मुलांनी त्याच्यातून जे शिकवण घेतली पाहिजे आणि त्यासाठी त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि म्हणून जे अखंड भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सगळ्या लोकांना वाटलं किंवा आपणच जर आपण मेंटेनन्सला घेतलं नियमित साफसफाई होत राहील गार्डनिंग चांगलं होत राहील त्याचे इलेक्ट्रिसिटी वगैरे बाकीची देखभाल होत राहील इकडे पुतळे बसवलेले आहेत पुतळ्यांवरती खरं म्हणजे शेडची सुद्धा आवश्यकता आहे ती शेडसुद्धा निर्माण करता येईल असे ते संवर्धन करणे हा एकमेव आणि जतन करणे हा एकमेव उद्दिष्ट आमचं आहे त्याच्यामध्ये दुसरं कुठलाही उद्दिष्ट नाही काही लोक म्हणताय किंवा एवढे आत्ताच का आठवलं आता एवढं आठवलं पण तुम्ही पण एवढं वर्ष होता ना तुम्हाला वाटलं नाही का त्यावर तुम्ही जर एवढं कार्य करत असाल तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जर भाग घेतला असता तुम्ही घेतलं तर आम्हाला काही अडचण नाही सरकार तुमचंच आहे सरकार तुमचंच आहे जर तुम्ही सांगितलं तरी प्रॉपरली मेंटेन होऊ शकतं आम्ही सांगतो सरकार करते आम्ही म्हणत नाही सरकार करते परंतु सरकारकडं बघत काय असे अनेक वेगवेगळे मेंटेन करत असतं परंतु सरकारवरचा जर भार कमी करायचं जर तुमच्या ऑर्गनायझेशननी जर घेतला तर त्याचं अडचण काय कारण आता लोक बी मागतील तर लोक काय अजून बी मागतील इतर संस्था पॉलिसी बनलेली आहे पॉलिसीमध्ये डिफाईन केलेलं आहे समोर तर ती पॉलिसीप्रमाणे जेव्हा ती डिफाईन केल्यानंतर जर कुठची संस्था चांगल्या रीतीने जर मेंटेन करत असेल तर सरकार तो निर्णय घेईल आपण फुले प्रेमींच्या खाजगीकरणालाच विरोध आहे म्हणजे अहो खाजगीकरण काय झालं याच्यात किंवा खाजगीकरण आणि संवर्धन जतन मेंटेन करण्यामध्ये फरक माहिती आहे का तर पहिला तो माहिती घ्या आणि ते त्याच्या अर्थामधलं जो समृद्धपणे आपण त्याच्यावर उत्तर द्या लोकांना विजय पुन्हाही समता परिषदेचे ताब्यात काय होणार आहे नंतर सगळा कंट्रोल सगळा अधिकार समता परिषदेकडे मेंटेन करणं रोज झाडू मारणं साफ करणं वॉचमॅन ठेवणं आपण सर हे आजपर्यंत इथं महापालिका करतच आहे ना मग होत आलं मग तिकडे काही दिवसांपूर्वी जे आमच्याकडे चित्र आले फोटो आले सर याच्यामध्ये जे असं आहे की काही लोकांना पोटशूळ आहे काही लोकांना चांगलं बघवत नाही असं आहे आम्ही मागितलं ना दुसऱ्या कुठच्या संस्थेने जे कार्य करत आहेत त्यांनी मागावं त्यांनी जतन करावं आम्हाला काही अडचण नाही तुमचा प्रस्ताव नेमका काय आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं धन्यवाद. की तुम्ही जय महाराष्ट्र. जय ज्योती, जय क्रांती. आकारणार असं काय आहे का सर नाशिक